नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण जरांगे पाटलांचं आंदोलन, उपोषण, जरांगे पाटलांच्या ह्या आंदोलनातून आणि उपोषणातून झालेली जाळपोळ, हिंसा, अनेक प्रकारचे वादग्रस्त विधानं आणि सरकारचा यामध्ये रोल, आंदोलनाला हिंसक वळण कसं दिलं, त्यातून अनेक प्रकार कसे घडले आणि मग त्यातही सरकारने मराठा समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य केल्या. मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, यांनी विशेष अधिवेशन बोलवून जे 10% आरक्षण मराठा समाजाला दिले. आता यानंतर जवळजवळ मराठा समाजाचं पण समाधान झाले. हे आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला लागू पण झाले. तरी पण जे काय कुणी आपण म्हणतोय की मराठा समाजाचे हे कुणी आंदोलन करते, मनोज जरांगे यांना हे आंदोलन संपवायचं नव्हतं, कारण त्या आंदोलन म्हणजे त्यांचा श्वास आहे. आणि मग आंदोलन संपलं तर आपलं काय, आपलं पोटपाणी कसं चालेल, आपण पुढे काय करायचं, आपलं महत्त्व कमी होईल, आपल्याला कुणी राज्यामध्ये विचारणार नाही, आपली सगळी बडेजाव जो आपण मिरवतो, आपल्याला सेवेकरी, आपली सगळं अगदी थुंकी टाकायला पण लोक, हातपाय दाबायला पण लोक, हे सगळं आपलं बंद होईल. आणि मग ते बंद करायचं नाही, मग लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं. मग ओबीसीतूनच पाहिजे, आम्ही हे ओबीसीतून घेतल्याशिवाय राहणारच नाही, अशा प्रकारची बकवास बडबड महाराष्ट्राने पाहिलेली आहे, अनेक वेळा पाहिलेली आहे. आणि मग त्याच्यातून जे काही हे आंतरवली सराटूतून नरेंद्र मोदी आणि अनेक लोकांना जे काही एकेरी शब्दात त्यांनी वापर केला, पंतप्रधानांचा सुद्धा एकेरी शब्दात वापर केला आणि फडणवीसांना तर आई बहिणीवर शिव्या देऊन सुद्धा झाल्या. मी सागर बंगल्यावरच येतो, तिथंच गोळ्या झाड, दुनियाकर, दारीकर सगळं झालं. आणि मग जेव्हा SIT चौकशी लागल्यावर गडी युटर्न घेऊन पळाला. आणि मग आता वेगवेगळ्या प्रकारचं आता ह्या केसेस मागं नाही घेतल्या, त्या केसेस मागं नाही घेतल्या. केसेस आणि गुन्हे हे असे तसे मागं घेतले जात नाही, त्याची चौकशी होती. आणि ते जाळपोळीचे असतील किंवा गुन्हेगारीचे असतील, गंभीर असतील, तर ते कसे मागं होणार. लोकांचं अक्षरशः घरदारं जाळले, हिंसा झाली, पोलिसांवर हल्ले झाले. हे केसेस मागं घेणं म्हणजे अराजक माजवणं. उद्या तर कुणी कोणावर अन्याय करेल, कुणी कोणाचं घर जाळेल, कुणी जे काही आपल्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा असते, उद्या तर कुणी लोक उठून पोलिसांना मारतील. पोलिसांचा काही वचक ह्या राज्यामध्ये राहील की नाही. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांवरचे गुन्हे हे मागे घेणं म्हणजे पोलिसांचा वचक कमी करणं, पोलिसांचा सन्मान कमी करणं, आत्मसन्मान कमी करणं. या गोष्टीची दखल घेतलीच पाहिजे. आणि हिंसेचे गुन्हे, जाळपोळीचे गुन्हे हे मागे घेतले जाणार नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. बघा, असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात. असं कोणी कोणाला तडीपार करतं का? आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारखं त्यांच्यावर केसेस आहेत, असंही काही नाही आहे. मला असं वाटतं ठीक आहे, आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात. ते जाऊन त्यांना काहीतरी फिडिंग करतात, काही ना काही त्यांना सांगत असतात. पण ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्याचं काय? असं आहे, हे आम्ही यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत
ते आम्ही परत घेणार आहोत. ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे, तोडफोड झाली आहे, जिथे पोलिसांवर हल्ला झालाय आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत, अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही. मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली. त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं. साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे 492 केसेस आहेत 24 जिल्ह्यांमध्ये. 492 केसेस आहेत. त्यातल्या 2च जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत, बाकी कुठे एक आहे कुठे 2 असेच आहेत, पण 2 जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केसेस आहेत. त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 172 केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे. एक 6 केसेस अशा आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे. उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे. आता आचारसंहिता लागलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ. त्यामुळे आता काय होतं की केसेस जर तुम्हाला परतही घ्यायच्या असतील तर देखील बयानाला लोकांना बोलवावं लागतं. त्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते. मग कोणाला बयानाचा संबंध गेला की लगेच नवीन केस तयार झाली असं सांगितलं जातं. मग कुठेतरी अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा भाग आहे. सगळे सोयरे असतील किंवा केसेस असतील या दोन्हीच्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी, मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अंतिम असते. मुख्यमंत्र्याच्या वर कोणीही नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी देखील योग्य कारवाई सुरू केलेली आहे. विनाकारण या संदर्भातले गैरसमज पसरवून आणि त्या संदर्भात चुकीची माहिती काही लोक देतात. त्याच्यावर मग काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येतात. मी त्याच्यावर रिॲक्ट देखील करत नाही. राज ठाकरेंबाबत काय जरांगे पाटील आता म्हणत असतील की आम्ही लोकसभेला इतक्या जागा लढू, गावागावात 10-10 लोक उभे करू, मतदारसंघात 2-2, 4-4 हजार लोक उभे करू, आमकं करू, फलानं करू, मराठा समाजाला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन, वेगवेगळ्या प्रकारच्या काही क्लुप्त्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं मराठा समाजाला ज्या काही गैरसमज निर्माण करण्याचं काम चालू आहे. मग यातून छोट्या मोठ्या सभा, मराठा समाजाने हे करू नका, मराठा समाजाने ते करू नका, आता हेच करा, आता तेच करा. बऱ्याच दिवस तर 48 लोकसभा मतदारसंघामध्ये यांना काहीतरी 10-20 हजार लोक उभे करायचे होते. ते त्यांच्याच्याने शक्य झालं नाही. आता परत युटर्न. आता म्हणताय आपला फोकस लोकसभेवर नको. काय आपल्याला लोकसभेशी काय घेणं देणं नाही, आपण यांना विधानसभेत हारू. आणि मग मराठा समाजाच्या लोकांना हे सांगतात की तुम्ही कुठल्याही पक्षाच्या, पार्टीच्या नेत्याच्या सभेला जायचं नाही, त्याचा प्रचार करायचा नाही आणि नरेंद्र मोदींना शिव्या द्यायच्या, देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायच्या आणि यांनी बाकी हुकुमशहाप्रमाणे समाजाला नागवायचं, समाजाला वेगळं काहीतरी मिसगाईड करायचं. ह्या पक्षाची निवडणूक नको, त्याचा प्रचार नको, याचं हे नको, त्याच्या सभेला जायचं नाही. तुम्ही ठेकेदार आहेत, तुम्ही 3 पाट नेते, तुम्ही ह्या राज्याच्या मराठा समाजाचे ठेकेदार झालेत. मराठा समाज इतका हलक्या विचाराचा आहे की तो जरांगे पाटलांचं आता ऐकणार आहे. जरांगे पाटील आता बस करा, लोक तुमचं आता माप काढतील आणि माप निघाल्यासारखंच आहे. काहीही बरळायचं, काहीही बोलायचं, नको त्या विषयाला हात घालून एक तर स्वतःची इज्जत कमी करून घेतली, घाण घालून घेतली. आपलं कार्य जोपर्यंत विधायक होतं, चांगलं होतं, चांगल्या उद्देशाने होतं, लोकांच्या लाभासाठी होतं, गोरगरिबांच्या लाभासाठी होतं, तोपर्यंत लोकांनी तुम्हाला डोक्यावर उचलून घेतलं. पण जेव्हा तुमच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, हालचालीमध्ये राजकीय वास आला, कोणाला तरी हरवायचं, कोणाला तरी जिंकवायचं, तुम्ही तुताऱ्या वाजवू लागले,
या सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिल्या आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी माफ होत नाही. अनेक गोष्टी तुमच्या या SIT चौकशीमध्ये उघड होणार आहे. अनेकांचे प्रपंच तुम्ही उद्ध्वस्त केले, अनेकांची घरं जाळलीत, अनेक लोक आजही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. 80 पेक्षा जास्त पोलिसांवर तुम्ही त्यांचे डोके फोडलीत. हे सगळे गुन्हे तुम्हाला माफ करून पाहिजे. थोडी तरी मनाची लाज वाटायला पाहिजे की आपण काय बोलतोय. लोकांचे घर प्रपंच उद्ध्वस्त करायचे आणि पोलिसांना दमदाट्या करायच्या, राज्याच्या सरकारला आव्हान करायचं आणि हे गुन्हे माफ करा, ते गुन्हे माफ करा, माझे लेकरं करायचं आणि लोकांचे घरं जाळायचे. अशा पद्धतीचं हे विकृत हे सगळं वागणं रेकॉर्ड झालेले आणि आता वेगळंच काहीतरी बोलायचं, रोज उठून शिव्या द्यायच्या, एकेरी बोलायचं. हे माकड चाळे जास्त दिवस चालत नाही. आता सरकारने सुद्धा व्यवस्थित बडगा उचललाय आणि सरकारला असे पावलं उचलणे गरजेचंच आहे. उद्या कोणीही कोणाच्या रस्त्यावर अत्याचार करेल, कोणाचंही घर जाळेल, पोलिसांची दहशत कमी होईल. पोलिसांचा धाक असायला पाहिजे, कायद्याचा धाक असायला पाहिजे. कायदा कोणी हातात घेणारा असेल तर त्याला शासन हे योग्यच झालं पाहिजे. पण आम्ही बाकी काही करायचं आणि आमच्यावर असलेले गुन्हे मागे घ्या अशा प्रकारचं दमदाट्या सरकारला द्यायच्या आणि मग आम्ही हे नाही केलं तर आम्ही ते करू, आम्ही नरेंद्र मोदींना हरू, आम्ही फडणवीसांना हरू, आम्ही अजित पवारला हरू, आम्ही एकनाथ शिंदेला हरू. ज्यांनी तुम्हाला मदत केली, ज्यांनी तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुरवल्या ते सुद्धा लोक आता उजेडात आले आणि ज्यांनी तुमच्या जीवावर राजकारण केलं 50-60 वर्ष, 1% सुद्धा आरक्षण काही लोकांनी तुम्हाला दिलं नाही, त्यांच्या विरोधात एक शब्द सुद्धा जरांगे पाटील बोलत नाही आणि ज्यांनी दिलं त्यांच्या विरोधात बोलतात. अतिशय वाईट वाटतं का ज्या माणसाने मराठा समाजाला न्याय दिलाय, जो आतापर्यंत कुणीच दिला नव्हता, त्या माणसाच्या आई बहिणीवर अक्षरशः या शिव्या दिल्या तरी तो माणूस शांत आहे. आणि ह्यांनी बाकी रोज उठून काहीतरी वेगळं बोलायचं. हे अशा प्रकारचं राजकारण आणि अशा प्रकारचं विकृत वागणं महाराष्ट्राने पाहिलंय. महाराष्ट्र हा संतांचा आहे, महापुरुषांचा आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, ती संस्कृती अक्षरशः जरांगे पाटलांनी लयास लावली, बर्बाद केली आणि जरांगे पाटलांना सुद्धा कायदेशीर मार्गात धडा शिकवण्याची वेळ आली. जरांगे पाटलांवर जे काही गुन्हे दाखल असतील आणि त्यांनी जर जरांगे पाटलांचा रोल त्यामध्ये जर असेल तर जरांगे पाटलांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. या राज्यामध्ये, या देशामध्ये कायद्याचं सरकार आहे आणि जरांगे आणि अजून कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही हे लोकांना दाखवून दिलं पाहिजे. जनतेला सुद्धा एक उदाहरण सेट झालं पाहिजे की कोणी काही करेल. त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी उजेडात येतील आणि हे लोक हळूहळू उघडे नागडे होतील. यांना राज्याचं, देशाचं काही पडलेलं नाही, समाजाचं काही पडलेलं नाही. यांना यांच्या सेवा, यांचे मलिदे, यांना पैसे कमवायचे, यांना याच्यातून मोठं व्हायचे, प्रसिद्धी प्राप्त करायची, मग आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, कदाचित मुख्यमंत्री पण व्हायचा असेल. हाच का तो हेतू जरांगेंचा होता हे पण लक्षात येईल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.